खरं तर मनात खूप दुःख आहे, खंत आहे. मी एका पक्षामध्ये 26.5 वर्ष राहिलो. मागच्या 2.5 वर्षापूर्वी एक अशी संधी आली की माझ्या पक्षाचे नेते अजितदादा हे भाजपबरोबर गेले. मी त्यांचा खूप लाडका आणि जवळचा सहकारी होतो. ठरवलं असतं तर त्यांच्यावर गेला असतो. त्यांचे चिरंजीव मला संपर्क साधत होते. त्याला साक्षीदार खूप सारे लोक आहेत. आणि त्याच मला राज्यसभेची खासदारकी किंवा विधान परिषदेची आमदारकी ते सांगत होते की तुम्ही इकडे पप्पांबरोबर राहा, तुम्हाला ही आमदारकी किंवा खासदारकी दिली जाईल. पण प्रशांत जगताप म्हटला की बाबा पुरोगामी विचाराशी या ठिकाणी तडजोड नाही. शिवशाहू फुले आंबेडकर आणि काँग्रेसी विचारधारेबरोबर कधी तडजोड नाही करायची. आणि म्हणून मी इथं थांबलो, साहेबांची साथ द्यायचा निर्णय घेतला. पण हे होत असताना मी पक्षाकडून नेत्याकडून कधी 1 रुपया घेतला नाही. माझं कुटुंब साक्षीदार आहे. मी माझ्या काय काय प्रॉपर्टी आहे, घरावर काय तुळशीपत्र ठेवलं ते मला माझ्या कुटुंबाला माहिती आहे. आजही मी माझ्या पक्षाचा किंवा पक्षाच्या नेत्यांचा कुठेही त्या ठिकाणी निंदा नाही. असं होत असताना ज्यावेळेस मधल्या 10-20 दिवसामध्ये काही गडबडी चालल्या होत्या त्यावेळेस मी ठरवलं की बाबा मला इथून बाहेर पडायचं. माझ्या अगोदर खूप सारे लोक भाजपमध्ये गेली, पण ते भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर मात्र काही कोणी या ठिकाणी टीका केली नाही किंवा त्यांच्यावर कोणी काय उमेदवारी दिल्या नाही किंवा प्रचाराला पण गेले नाही. मी मात्र या ठिकाणी काँग्रेसमध्ये गेलो. मी सत्तेच्या मग त्या ठिकाणी मला शिंदे सेनेत जाण्यासाठी सुद्धा आग्रह होता, भाजपकडून सुद्धा आग्रह होता, पैसे मिळणार होते. पण मी त्या ठिकाणी गेलो नाही. का की मला या ठिकाणी माझ्या विचारधारेवर कॉम्प्रोमाइज करायचं नव्हतं किंवा उद्या माझी इमेज खराब होईल असं काहीच चुकीचं केलं नव्हतं, करायचं नाही, उद्या सुद्धा करणार नाही. आणि मग त्याच्यामुळे मध्य काळात माझ्या विरोधात, माझ्या आईच्या विरोधात उमेदवारी देण्यासाठी माझ्या जुन्या पक्षाच्या नेत्यांनी जे काही चुकीचे प्रयत्न केले त्याचं वाईट वाटलं. मी कुटुंब म्हणून राहिलो. मी माझ्या बाजूने आचारसंहिता पाळली की पलटून वार करणार नाही, पक्ष फोडणार नाही, पक्षावर चुकीचे आरोप करणार नाही, पक्षाच्या संदर्भात काही चुकीचं करणार नाही. पण ठीक आहे की बाबा वक्त की बात आहे. आज मी आणि माझ्या आईनी, माझ्या कुटुंबानी, माझ्या समस्त जगताप परिवाराने, माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या मित्रांनी एवढी माझ्या पक्षाची, जुन्या पक्षाची सेवा करून सुद्धा त्यांनी माझ्यावरती असं का केलं हे मला माहिती नाही. मी आज जनतेच्या दरबारात अख्खं राज्य माझ्याकडे बघतोय. मला ज्यांनी शिवी दिली त्या बातम्या सगळ्या टीव्ही चॅनलवर चालू. म्हणजे प्रशांत जगताप काहीतरी आहे. प्रशांत जगतापने आयुष्यात काही चुकीचं केलं नाही म्हणून या ठिकाणी प्रशांत जगतापने कुठले वैयक्तिक चुकीचं काही केलं नाही, कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही, कुठले गुन्हे केले नाही, कुठले 2 नंबरचे धंदे नाही. म्हणून सरकारच्या विरोधात मी 10 वर्ष बोलतो. 10 वर्ष थेट नरेंद्र मोदींच्या विरोधात गेलो, थेट देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात गेलो, थेट स्वर्गीय पालकमंत्री गिरीश बापटांच्या विरोधात गेलो. अगदी माझा पक्ष सोडला तरी सुद्धा या ठिकाणी कुठल्या सरकारने मला तुरुंगात घातलं नाही. त्याचं कारण आहे की आरोप करताना 10 वेळा विचार करायचा. एकाने मागे आरोप केला त्याच्यावर सुद्धा आपण 100 कोटीचा दावा दाखल केला. त्याचं कारण आहे की या ठिकाणी विचार करून बोला. जर तुमच्याकडे पुरावे असेल तर निश्चित विचार करून बोला की माझी कायम सवय राहिली. त्यामुळे सरकारवर आरोप करताना मी कधी घाबरलो नाही. कधी हा मनात विचार आला नाही की अरे बापरे आपण काहीतरी वैयक्तिक काय पाप करून ठेवले का, वैयक्तिक काय चूक करून ठेवले का, आपले काय 2 नंबरचे धंदे आहेत का, आपण कुठे भ्रष्टाचार केलाय का, मग आपण सरकारच्या विरोधात जर बोललो तर आपल्याला त्याची किंमत चुकवायला लागेल. असल्या प्रकारची भीतीच कधी मनात आली नाही आणि आजही नाही आणि उद्या पण नसतात. त्याच्यामुळे मी बिंदास आहे. त्याच्यामुळे हा प्रशांत जगताप राज्यामध्ये माझ्या अगोदर कित्येक आमदार खासदारांनी, म्हणजे आजी माझी आमदार, आजी माझी खासदार, आजी माझी मंत्र्यांनी या ठिकाणी काँग्रेस पक्ष सोडला किंवा राष्ट्रवादी सोडली, भाजपमध्ये गेले. पण त्यांची बातमी दिवसातून एकदा कधी आली, पेपरला छोटी बातमी लागली. मलाच कळलं नाही की माझी 7 दिवस बातमी कशी लागू राहिली. प्रशांत जगतापनी राजीनामा दिला, प्रशांत जगताप मुंबईत चर्चेला, प्रशांत जगताप मुंबईच्या वाटेवर, प्रशांत जगतापांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, या सगळ्या बातम्या आम्ही ज्यावेळेस अण्णा कॅल्क्युलेशन करतो त्यास किमान 200 कोटी रुपये लागले असते एवढे ऍडव्हर्टाईज करायला. एवढ्या बातम्या या ठिकाणी टीव्ही चॅनलवर लागल्या, वृत्तपत्रात लागल्या. ही तुमची ताकद आहे, ही वानवडीकरांची ताकद आहे. प्रशांत जगताप या ठिकाणी निस्वार्थी राहिला म्हणून आज बातम्यांमध्ये राहिला. त्याच्यामुळे एखादा राज्यमंत्री ज्याला या ठिकाणी काहीतरी चुकीचं केलं म्हणून त्या ठिकाणी राज्यमंत्री पदावर हटवलं आणि आमदारकीचं तिकीट सुद्धा नाकारलं, त्यांनी माझ्या विरोधात शिवी वापरल्यानंतर त्याच्या विरोधात त्या बातम्या राज्यात लागल्या आणि सगळ्या टीव्ही चॅनलवर लागल्या. त्याच्यामुळं आरोप करणाऱ्यांनी इथून पुढे सुद्धा विचार करून नका या ठिकाणी करावं. आणि माझ्यासारख्या कार्यकर्ते इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जर चुकीचं कोणी काही बोललं तर त्याला जेलच्या, म्हणजे त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकण्याशिवाय या ठिकाणी गप्प बसणार नाही. मला या ठिकाणी कोणाच्या बरोबर वैयक्तिक दुश्मनी नव्हती, नाही आणि उद्या सुद्धा नसेल. खात्री आहे की या ठिकाणी 15 जानेवारीच्या मतदानामध्ये आणि 16 जानेवारीच्या मतमोजणीमध्ये फक्त 50 दिसेल याचा मला एक ठिकाणी ठाम विश्वास आहे. त्याच्यामुळे माझ्याकडून एक आचारसंहिता कायम पाळली जाईल. मी माझ्या जुन्या पक्षाच्या नेत्यांवर, जुन्या पक्षावर, त्यांच्या विचारधारेवर काय बोलणार नाही. त्यांनी जे केलं ते त्यांना लखला. पण प्रशांत जगताप चुकला नाही, चुकणार नाही आणि पुढे सुद्धा या ठिकाणी माझ्याकडून चुकीचं काय होणार नाही या ठिकाणी सांगू इच्छितो. प्रशांत जगताप शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा, त्याचबरोबर काँग्रेसी विचारधारा कधी सोडणार नाही. मला या जीवनामध्ये कधी अशी चुकीची वेळ आली तर प्रशांत जगताप राजकारण थांबवेल, पण त्या ठिकाणी कधी भाजपमध्ये किंवा जातीवादी पक्षामध्ये जाणार नाही. हा माझा वानवडी आणि पुण्यातल्या जनतेला या ठिकाणी ठाम शब्द आहे. वानवडी आमकेनी घडवली. अरे बाबा जरा डोकं ठिकाणावर ठेवा. वानवडी तुम्ही नाही घडवली. कधीतरी माहितीच्या अधिकाराचा पुरातत्व खात्याचा या ठिकाणी सगळा डेटा मागवा. वानवडीला 550 वर्षाचा इतिहास.
माझ्याच कुटुंबाच्या जमिनींचा जे काय मी सातबारा दाखवून काय मसूरमधून रेकॉर्ड काढलं ते 450 वर्षापर्यंत पोहोचलो. मी वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा आणि मी वंशावळीनी 450 वर्षावर पोहोचलो. तुमच्या जन्माला आताशी 70-75 वर्ष झालेत. तुम्ही सांगताय मानवडी तुम्ही घडवली. ते भैरवाचं मंदिर आहे ना आपल्या ग्रामदेवतेचं काळ भैरवनाथाचं, त्याच्या कळसामध्ये चिठ्ठी लिहून ठेवली निर्माण करणारे की वानवडीचा जन्म कधी झाला, वानवडी कधी घडवली. त्याच्यामुळं नाही ज्यांनी गावचं वाटोळं केलंय, गाव नासवलंय, त्यांनी या ठिकाणी आम्ही नका वानवडीच्या शिल्पकारांना वानवडी घडवल्या असलेल्या प्रकारची बाता करू नये ही सुद्धा माझी त्यांना नम्रतेची विनंती आहे. अलीकडच्या काळात भाजपला हिंदुत्वाच्या नावावर मतदान मिळतं, पण हिंदुत्व आम्ही सुद्धा छान सांभाळतो, आमच्या पिढ्या सांभाळतात. हिंदुत्व तुम्ही सुद्धा सांभाळता, तर कोणी ठेका घेतलेला नाही. पण तरी सुद्धा जो ओरिजिनल भाजपचा मतदार आहे, जो ओरिजिनल भाजपचा मागच्या 40-50 वर्षाचा किंवा अगदी RSSचा कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे, फॉलोअर आहे, त्याला माझी नम्रची कळकळीची विनंती. मी कधीच बडव्यांवर, त्याचबरोबर पुजाऱ्यांवर, गुरुवांवर कधी टीका केली नाही, करणार पण नाही. माझ्या दृष्टीने वानवडीची जी काय मंदिर आहेत ना, ती बडव्यांनी, पुजाऱ्यांनी किंवा गुरुवांनी घाण टेकलेली नाही. ती एकाच चुकीच्या माणसाने कुण बंद ठेवलेली आहे आणि त्याचं नाव बाळासाहेब विठ्ठलराव शिवरकर. अरे 1947 साली या पुण्याला वानवडीला आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं. 1952 साली तर पहिला आमदार आला, नगरसेवक आला, पण अजून वानवडीत लोकशाही आलेली नाही. वानवडीत या ठिकाणी वानवडीच्या 400-500 वर्षाच्या मालकीची जी मंदिरं आहेत ती आज बाळासाहेब शिवरकर यांच्या ताब्यात आहेत. तुम्हाला रामनवमीच्या दिवशी, रामनवमीच्या 4 दिवस अगोदर गावकऱ्यांना जाऊन त्याच्या पाया पडायला लागतात. बाळासाहेब चावी द्या, बाळासाहेब पेंट मारायचं, रामनवमी आली, बाळासाहेब नका चावी द्या, पेंट मारायचं, आमका पेंट मारायचं, अरे हनुमान जयंती आली पेंट मारायला द्या, प्लास्टर करायचं सोडा, नवीन मंदिर सोडा. वानवडीतल्या माणसांनी कमीत कमी जात आणि धर्म बाजूला ठेवून 4 गावांमध्ये फिरून बघावं, हडपसरला जावं, वरच्या कोंडव्यात जावं, या ठिकाणी कुठेतरी कात्रजला जावं. अरे गावकऱ्यांनी मंदिरं कशी केली ती बघा, चकाचक, एकदम चकाचक. इथला पुढारी जो या ठिकाणी 3 पिढ्यावर बसून नगरसेवक, आमदार, मंत्री होऊन बसलाय, जो या ठिकाणी एका वारुळावर बसलाय, त्या माणसाने हिंदूंची मंदिरं सुद्धा त्या ठिकाणी आपल्या या ठिकाणी मनगटात ठेवली. याच्यासारखं पाप कुणी नाही. त्याच्यामुळं भाजप RSS वाल्यांनी विचार करावं की या ठिकाणी जर या सगळ्या परिसरामध्ये जर ही सगळी मंदिरं कुणाच्या मुळे आज संकटात आहेत तर ती बाळासाहेब शिवरकरांमुळे आहे. माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, अशा ट्रस्ट केल्यात की या ठिकाणी मतदाकाळात ज्यांनी नका विठ्ठल रखुमाई मंदिराचं रिनोव्हेशन करायचं काम घेतलं त्यांना शिव्या देण्यात आल्या, त्यांना धमक्या देण्यात आल्या. पण त्यांनी विचारांनी सगळ्या वारकऱ्यांनी नका या ठिकाणी जे काय सप्ताहाला बसतात त्यांनी मग नका या ठिकाणी हात जोडून ते मंदिर नका कसं तरी करून घेतलं. तुम्ही हे गाव या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या नका या ठिकाणी तिकिटावर निवडून देत असताना आमच्या ताब्यात द्या. मला खात्री देतो तुमच्या मदतीने, तुमच्या सहकार्याने गाव उभं करून दाखवू, ही मंदिरं गावकऱ्यांच्या ताब्यात देऊ, हा सुद्धा मला तुम्हाला या ठिकाणी शब्द द्यायचा. ग्रामदेवत आपले जे काळ भरवलं जाते ते आराध्य दैवत तुमचं आमचं, ते कुठल्या एका जातीचं नाही, कुठल्या एका धर्माचं, सगळ्यांची सर. विषय असा आहे नाना, ते मंदिर, त्या मंदिरात काय असलं पाहिजे, फक्त मंदिर, ध्यानाला बसायला जागा. बाळासाहेब विठ्ठलराव शिवरकर नावाचा माणूस स्वतःच्या मालकीच्या जागा असताना सुद्धा इथं त्यांनी शाळा कॉलेज काय मान्य करून घेतले. जागा घ्या ना, तुमच्या दानात आहे ना, त्या शाळेतून तुम्ही धंदा करणार आहे ना, तर शासनाचं अनुदान आहे, त्या फीस मधून तुमच्या नका तुम्हाला उत्पन्न मिळत आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही शाळा कॉलेज बांधा, पण गावकीच्या जमिनीवर ताबा केलेला आहे. आज त्या भैरवाच्या मंदिरामध्ये या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांना चोरीने म्हणजे अंग लपवत जावं लागतं, दर्शन करायचं, निघायचं, तिथं कुठल्या प्रकारची पूजा करायची नाही. का तर यांच्या वडिलांची नावाची शाळा त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे त्या शाळेमध्ये जो भटरखाना आहे त्या भटरखान्यामध्ये टॉयलेट काढून ठेवलेला आहे. तर माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, ज्या पुढाऱ्यांनी गाव नासवलंय, ज्या पुढाऱ्यांनी, माझी तुम्हालाच नाही तर भाजपवाल्यांना, RSS वाल्यांना, त्यांना मानणाऱ्या मतदारांना विनंती आहे की या ठिकाणी तुम्ही जर हिंदुत्व मानता ना, तर ज्या माणसांनी या ठिकाणी हीच मंदिरं जी एकूणच हिंदू धर्माची किंवा भारतीय समाजाची आहेत ती मंदिरं जर या ठिकाणी कुलपात बंद ठेवली असेल, ती मंदिरं जर या ठिकाणी लोकांसाठी खुली केली नसेल तर अशांना निश्चित धडा शिकवा.